सोबत घ्या म्हणजे घरी जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे जरा सगळ्यांच्या. महाराष्ट्राचे नेते रिपब्लिकन आदरणीय मंगल विष्णू कावळे आणि आदरणीय विष्णू कावळे साहेबांना सुद्धा आपण मान्यवरांच्या वतीनं हे स्मृती. विशाल पिंपळी या समाजसेविका आहे आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या. जितकं आणि आमच्या शब्दाला मान दिला जरा सगळ्यांच्या झाल्या पाहिजे. त्यानंतर आदरणीय विशालासाठी जरा सगळ्यांच्या विशाल टाळ्या झाल्या पाहिजे. मान्यवरांना विनंती करतो की आपण प्रेषित सगळ्यांच्या जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. करण्यासाठी आमचे मित्र आणि मार्गदर्शक आदरणीय गुरुवर्य शुभ उबाळे यांना विनंती करतो की आपण आपलं प्रदर्शन करावं. मुलाचा बाप पोरगी पाहायला जाईल ना तेव्हा त्याची आट काय राहील माहिती का? बाबा मला हुंडा नको देऊ, लग्न चांगलं नको करू, जे करशील ते कर, जसं करशील तसं कर, पण तू ही पोरगी दे. आणि पोरगी एकाला नाही, मला 2 पोरं आहे, दोघां मिळून दे. हे सत्य आहे. जरी ऐकायला मिळालं नाही तर करीत नाही. एवढी परेशानी आहे सध्या पोरीच्या बाबतीत. पोरीच भेटत नाही. माझ्याकडे एवढं दप्तर आहे, इतके फोन, एवढे लोक परेशान आहे. काय करणार? म्हणून मुलीला जन्माला येऊन दिलं पाहिजे, मुलीला शिकून पण दिलं पाहिजे. चांगलं वागा, चांगलं राहा. 100 वर्ष जगणारा आमचा आजोबा साधा सोपा होता पहिले भोळा. किती वर्ष जगायचा माणूस? 100. आता आपण 60. मग काय कमवलं? रोज देशामध्ये माणसाचं आयुष्य कमी होऊ राहिलं आणि देशावर कर्ज वाढू राहिलं. भारत स्वतंत्र मिळून काय फायदा झाला? त्याचं एकच कारण आहे, प्रत्येक माणसाला विश्वास राहिला नाही की चांगलं होईल म्हणून. जो तो चोऱ्या करायच्या मागे लागला. पैसे घेऊन मतदान करा, कशात तरी भेसळ करा, काहीतरी चोऱ्या करा, लुटमार करा, पैसे मिळवा, लुटून खा, ही वृत्ती झाली. आणि म्हणून माणसाचं आयुष्य कमी होत चाललं. समाधानी पाहिजे ना माणूस. एक 5-7 गोष्टी सांगतो तुम्हाला आयुष्य कमी व्हायचे कारण. बघा, 2 झाडं भरपूर लावले पाहिजे फळाचे म्हणतो. 3 परिसर स्वच्छ पाहिजे. 4 मुलांचं शिक्षण चांगलं केलं पाहिजे. 5 भेसळ खाल्ली नाही पाहिजे, बाहेरचं खाल्लं नाही पाहिजे, माहितीतलं, घरातलं, गावातलं खाल्लं पाहिजे. 6 म्हाताऱ्या लोकांना जीव लावला पाहिजे, वयस्कर लोकांना. त्यांच्यासमोर गोड बोललं पाहिजे, त्यांना हवं नाही ते दिलं पाहिजे. वयस्कर लोकांना काय लागतं? 7वं एक काम आहे, ते जरा अवघड आहे. ते मी आता लय करून सांगत नाही, कारण ते कोणी करीतच नाही, ते सांगू कशाला? कोणाकोणा ते होत नाही. काम जरा अवघड आहे ते. सांगू म्हणजे कोणी करीतच नाही. प्रयत्न करतात, दुसऱ्यावर जळायचं नाही. काम कसं किचकट आहे, ते किचकट आहे. काय चालते हे लोक दुसऱ्यावर. कशानं काही होतंय. 1500 रुपये ही काही मोठी गोष्ट नाही, पण त्या महिला संघटित झाल्या ना. त्यांना असं वाटलं की बा आमच्या भावाने आमच्यासाठी काहीतरी केलं, मग आपण केलं. जे आतापर्यंत कधी 70 वर्षांची घटना घडली नव्हती ती घडली ना. बाबत मोठी नाही ती, तुम्ही नीट लक्षात घ्या. त्यांना एका मताला 3000 रुपये बी दिले असते ना तर त्यांनी मतदान केलं असते, याची गॅरंटी नाही. पण लाडकी बहिणीच्या नावाने योजना काढून दिलं हे त्यांना मान्य वाटलं आणि त्यांनी ते केलं. म्हणून संघटित पाहिजे आणि विचार कायम तेवढ ठेवले पाहिजे. एक गोष्ट तुम्हाला अजून एक सांगतो, समाज असा का करतो हे कधीच म्हणायचं नाही. समाज तसाच करतो हे ध्यानात ठेवा. आपण काय करायला पाहिजे हे महत्वाचं आहे. हा समाज तसाच आहे. आता कुत्रे भोकत आहे,
मग ते तुम्ही किती त्यांच्या पुढे ज्ञानेश्वरी वाचले तर ते काय भोकणं बंद करणार आहे? इच्छूट असतो, साप असं करतो, उंदीर तसं करतो, गाढव असं करतो, हे करणारच आहे. आणि या जातीचे लोक गल्लोगल्लीच आहे. हा ना, तुम्ही पहा आमच्या तिकडे खेड्यापाड्यात रस्त्याच्या कडेला कुत्रे बसते असेल, काहीतरी मिटिंग चालते, आपलं जोडदार ते असं येऊन ठीक आहे, आता काही येणार नाही बी म्हणता येईल, नाही म्हणलं तर काहून नाही, त्याचं खुलासा करायला लागेल. भाऊ म्हणा तिला घेऊन कसे खेळ खेळायचा, आता काय करतो म्हणजे आयोजकाला म्हटलं बाबा खेळ काय आहे मला एकदा समजून तरी सांग. मग त्यांनी समजून सांगितलं, काही सत्य घटना आहे बरं, बाई शपथ सत्य घटना. ते म्हणे लक्ष्म्या त्या बाजूनं बसल, सगळ्या नारायण ह्या बाजूनं बसल लांब. आम्ही लक्ष्मीला एक प्रश्न विचारू म्हणे कानात, तिनं उत्तर द्यायचं कानात. याला माहित नाही काय प्रश्न विचारला, माहित नाही काय उत्तर दिलं ते बी माहित नाही. मग तोच प्रश्न नारायणाला येऊन विचारायचा कानात, यानं उत्तर द्यायचं. दोघांचं उत्तर सारखं आलं तर मार्क पडत होती 10. दोघांचं उत्तर सारखं आलं तर मार्क पडत होते 10. वेगळं उत्तर आलं तर मार्क पडत नाही. मला समजलं का नाही समजलं अजून समजून सांगतो. उदाहरणार्थ लक्ष्मीला प्रश्न विचारला, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? तिने सांगितलं राहुल गांधी. काय सांगितलं? तोच प्रश्न तिच्या नवऱ्याला विचारला, आपल्या देशाचे पंतप्रधान कोण? याने सांगितलं नरेंद्र मोदी. तो उत्तर चुकलं, एक बी मार्क नाही. आणि दोघांना सांगितलं लालू प्रसाद यादव. उत्तर बरोबर आहे 10 पैकी 10. दोघांचं उत्तर सारखं आहे, ते चूक असो का बरोबर. असा तो खेळ होता. आमच्या 16 लक्ष्मीला प्रश्न विचारले, त्यानं उत्तर दिले. माझ्या बायकोला बी विचारलं, तिला उत्तर दिलं. जेव्हा आमच्यावर बारी आली तर जो प्रश्न माझ्या बायकोला विचारला तोच मला विचारला. तो प्रश्न असा होता, तुमच्या पहिल्या मुलीची जन्मतारीख काय? काय प्रश्न होता? मुलीची जन्मतारीख पाहिजे काय? मला माहित होतं माझ्या मुलीची जन्मतारीख आहे 1/1/83. आता सांगायचं खेळाचा नियम काय? सारखं पाहिजे, सारखं आलं पाहिजे ना. अरे म्हणलं हिनं काय सांगितलं ही जर म्हणली असली पुसाच्या महिन्यात झाली, ही जर म्हणली आधी 15 दिवसांत झाली, उत्तर चुकत ना. मार्क पडायचे नाही. आपण सरपंच माणूस, आपली बेइज्जत नाही. खूप विचार केला, डोक्याला हात लावला आणि शेवटी देवाच्या भरोश्यावर मी उत्तर देऊन टाकलं. ज्या मुलीची तुम्हाला ही सांगतो मी तारीख, तिची शपथ खाऊन सांगतो मी, ही सत्य घटना आहे. मी उत्तर काय दिलं माहिती आहे? मी उत्तर देऊन टाकलं. म्हणलं मला काय माहित नाही बघ. 10 पैकी 10 पडले त्याला. तेच उत्तर दिलं होतं तिला. वास्तविक पाहता 1/1/83 ही तारीख मला माहीत असून मी उत्तर दिलं नाही, कारण मला माझ्या जोडीदाराला घेऊन चालायचं होतं. म्हणजे घेऊन चालण्यात तुमची जीव आहे, कशी दुसऱ्याला घेऊन चाललं पाहिजे. एखाद्या वेळेस आजचं जे आहे ते विक्रेत्यातर्फे पेरे साहेबांचं व्याख्यान ठेवलं होतं. या कार्यक्रमाचा उद्देश काय नेमका? नेमका कार्यक्रमाचा उद्देश असा आहे की आम्हा विक्रेत्यांना आतापर्यंत म्हणजे कोणीही विचारत नव्हतं, पण आम्ही एक श्रमिक वर्तमानपत्र विक्रेता संघटना तयार केली तेव्हापासून आम्ही सर्वांना माहीत करीत आलो. त्यामुळं आमचा आज सर्व विक्रेत्यांसाठी हा कार्यक्रम ठेवला की जागृती व्हावी विक्रेत्यांमध्ये आणि त्यांनी समोर आलं पाहिजे, याच्याकरता हा कार्यक्रम ठेवला. संघटनेची स्थापना कधी झाली आणि 2012ला. अच्छा, त्या संघटनेमार्फत आतापर्यंत काय काय कार्यक्रम आयोजित केले? आतापर्यंत म्हणजे 160 लोकांना आम्ही 10,000 रुपये
बँकेचे एक मिनिट हां थांबा. माझं नाव विष्णू कावळे, संघटनेचा अध्यक्ष. आपण मागच्याच वर्षीमध्ये 16 लाख रुपये विक्रेत्यांना PM स्वनिधीतून 160 लोकांना मिळवून दिलेले आणि विक्रेत्याचं जीवनमान कसं उंचवता येईल, विक्रेत्यांना कसं पुढं नेता येईल आणि विक्रेते जे आज कोरोनाच्या नंतर जे हालाखीची जीवन जगत आहे तर त्यांना कसं आत्मविश्वास निर्माण करता येईल त्याच्यासाठी हा आपण कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या संघटनेचे किती सदस्य आणि राज्य पातळीवर संघटना नेण्यासाठी काही योजना वगैरे आखल्यात का काय? या संघटनेचे आतापर्यंत जवळपास 265 सभासद लिगल झालेले आहे, जे की सभासद फॉर्म वगैरे भरून आणि आमच्या राष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी प्रगती चालू आहे. आज आम्ही एक पहिलंच मराठवाडा उपाध्यक्ष म्हणून निवड केलेली आहे आणि आता भविष्यामध्ये आम्ही महाराष्ट्र लेवलला पण काम करणारच आहोत. संघटनेचे काही प्रश्न आहेत म्हणजे पेपर विक्रेत्यांचे, तर ते प्रश्न घेऊन तुम्ही शासन दरबारी कधी जाणार आहे का आणि काय प्रश्न आहेत? आमच्या प्रश्नासाठी आम्ही याच्या अगोदर मागच्या वर्षीच मोर्चा काढलेला होता. तो मोर्चा आम्ही मंत्रिमंडळावर काढला होता कल्याणकारी मंडळासाठी. तर कल्याणकारी मंडळ शासनानं डिक्लेअर केलेलं आहे शिंदे साहेबांना. आता याच्यानंतर आम्हाला जे निधी लागणार आहे, आमच्या ज्या सुख सुविधा जे काही शैक्षणिक सवलती असेल त्याच्यासाठी आम्ही पण प्रयत्न करणार आहे आणि मंत्रिमंडळाकडे मागणी करणारच आहे. मारहाण झाली होती त्याबद्दल काय एक विक्रेतेवर सुरक्षेसाठी काय करणार? त्याच्यासाठी आपण प्रयत्न तर करू, काय असेल ते समस्या जाणून घेऊ आणि बघू. या निमित्ताने तुम्ही विक्रेत्यांना काय आवाहन करणार? या निमित्तानं विक्रेत्यांना एवढंच आवाहन करेन की सर्वजण संघटित व्हा, एकत्र या. जे विक्रेते सभासद झालेले नाही त्यांना सभासद व्हा आणि आपल्या पुढच्या आपल्या सुविधासाठी एकत्र येऊन शासनापर्यंत आपण आवाज उठवा.